समर्थ स्वामी भक्त हो, तुम्हा सगळ्यांना आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत, जे स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन सुद्धा घेणारे दर्शन घेणारे लक्षणीय लोक आहेत. आपापल्या परीने जो तो आपला स्वामींची पूजा करत असतो, सेवा करत असतो, स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार जरी केला तरी मनामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. या नावाने मनामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो, सकारात्मकता मिळते, वेगळीच ऊर्जा संचारते, प्रेरणा मिळते. आज इच्छा असूनही प्रकट दिनी स्वामींची सेवा करणं जर शक्य नाही झालं तरीसुद्धा एका छोट्या गोष्टीमुळे तुमची सेवा फळाला येऊ शकते बरं का. कशी ते सांगणारच आहे. तर आता स्वामी समर्थांचं जे वर्णन आहे, श्रेष्ठत्व आहे, त्याच्यासाठी शब्दसुद्धा थिटे पडतात. परब्रह्माला शब्दात कसं हो पकडणार. श्री स्वामी समर्थ अगदी लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. आपल्यावर ते कधी कृपा करतील, कशी कृपा करतील आणि कसे शुभाशीर्वाद त्यांचे आपल्याला मिळतात हे स्वामींचे अनुभव येतात तेव्हाच कळतं आणि तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं. श्री स्वामी समर्थांचे महाराजांचे जे महात्म्य आहे, चरित्र आहे, अनेक प्रकारे ते चरित्र सांगितलं गेलेलं आहे. अनेक पैलूंनी ते लक्षात येतं, अनेक अनुभवांनी ते लक्षात येतं. जसं सूर्याचे किरण मोजता येत नाहीत त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा सुद्धा थांग लागत नाही. आता स्वामी समर्थांचा जो एक मंत्र आहे त्यामुळे काय होतं, अतिशय प्रभावी असा हा मंत्र समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय या अशा अनेक गोष्टींवर त्यांचा हा मंत्र खूप रामबाण उपाय आहे. असं म्हणतात की या दोनच शब्दामध्ये जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी हा नेहमी स्वामींचा हा एकच उपाय आहे, जो अगदी अनमोल भेट आहे. या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. 11 वेळा हा मंत्र म्हणायचा असतो. त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की त्याचा कोणी विचार करू शकत नाही. आणि शेवटी स्वामींची शक्ती म्हणजे अगम्य शक्ती आहे. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्याबरोबर एक मानसिक बळ येतं. हळूहळू संथ लहीत जर हा मंत्र म्हणला तर खूपच बळ देतं, अंगात शक्ती संचारते. स्वामींचा असा भक्तांना खूप खूप अनुभव आहे. या मंत्रामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या मनात प्रेरणा, सकारात्मकता तर येतेच, पण त्यासाठी एक पैसासुद्धा तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही. वर्षभर तर पुण्य मिळतंच, शिवाय घरातली सगळी नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता निर्माण होते. स्वामींवर पूर्ण श्रद्धेने जर हा तुम्ही मंत्र म्हणला तर खूप म्हणजे खूप फायदा होतो. मी इथं मंत्र तो म्हणून दाखवते, तुम्ही तो मंत्र ऐका, लिहून घ्या, नाहीतर टेप करून घ्या. स्वामींचा हा तारक मंत्र आहे. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी, बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. ह्या मंत्राचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणला तर तुम्हाला खूप त्याचं फळ मिळतं, खूप त्याचं भाग्य मिळतं आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात. हा मंत्र जरूर म्हणा. तुम्हाला हा गुगलवरती सापडून जाईल किंवा कुठेही तुम्हाला सापडेल. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.